उंबरडा बाजार स्थानिक श्री समर्थ गजानन महाराज संस्थानच्या मंदिर परिसरामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग वाशिम, उपविभाग कारंजा लाड आणि प्रादेशिक पर्यटन विभाग यांच्या वतीने सन 2023 ते 24 या वर्षाच्या योजनेअंतर्गत 50 लाख रुपये निधीच्या भव्य डोम सभागृहाच्या कामाला मंजुरी देण्यात आली होती। दिवंगत लोकनेते राजेंद्रजी पाटणी यांच्या विशेष प्रयत्नांतून मंजूर झालेल्या या कामाचे भूमिपूजन माननीय आमदार वसंत खंडेलवाल, विधान परिषद सदस्य यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात पार पडले होते। मात्र भूमिपूजन होऊन आता बराच कालावधी लोटला असूनही या सभागृहाचे काम सध्या अपूर्ण अवस्थेत रखडलेले आहे। मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी 50 लाख रुपये खर्चाचे हे डोम सभागृह अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे। मात्र सुरुवातीच्या काही टप्प्यांनंतर या कामाची गती अचानक मंदावली आणि सध्या हे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे। यामुळे गावातील नागरिक आणि भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून इतका मोठा निधी मंजूर असताना आणि लोकप्रतिनिधींच्या हस्ते भूमिपूजन होऊनही हे काम पुन्हा कधी सुरू होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। या रखडलेल्या कामामुळे मंदिर प्रशासनाला देखील नियोजित उपक्रम राबवताना अडचणी येत आहेत। ज्या ठेकेदाराकडे या कामाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा सूर गावकऱ्यांमध्ये उमटत आहे। या पार्श्वभूमीवर संबंधित ठेकेदाराने आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने या गंभीर बाबीची दखल घेऊन 50 लाख रुपयांच्या या विकास कामाचे अपूर्ण राहिलेले बांधकाम लवकरात लवकर मार्गी लावावे अशी आग्रही मागणी उंबरडा बाजार येथील ग्रामस्थांसह मंदिर प्रशासनाकडून करण्यात येत आहे। जर हे काम तातडीने पूर्ण झाले नाही तर भाविकांच्या असंतोषाला प्रशासनाला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। अशाच नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी।